पूरग्रस्तांच्या एकटीचा जय असो, पूरग्रस्तांच्या एकटीचा जय असो, पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, हिरण्यकेशी गाळमुक्त झालेच पाहिजे, हिरण्यकेशी गाळमुक्त झालेच पाहिजे, शेतकरी दुटीचा पाहिजे, घटप्रभा खोऱ्यातील सर्व नद्या मुक्त मोकळ्या झाल्याच पाहिजे। आपण पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? आज हे आंदोलन आम्ही 20 दिवसापूर्वी ज्यावेळी नदीचा पूर ओसरून गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एक पत्र दिलेलं होतं आणि पत्रातल्या आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मागणींच्या चर्चेसाठी म्हणून आम्ही आज प्रांतांच्याकडे आलेलो होतो की काय व्हायला लागलं आहे, निवेदनं द्यायची आणि ती निवेदनं तशीच पडायची। पहिला आहे की हिरण्यकेशी नदीतला गाळ जो आहे हा 100% गाळ काढून मिळण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे आणि घ्यावी ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। आज जर बघितला तर गेल्या 19चा असेल, 21चा असेल आणि 24चा असेल, प्रत्येक वेळी शासन म्हणते आम्हाला की नक्की आम्ही त्या पद्धतीनं गाळ काढून देऊ किंवा इतर सगळ्या गेल्या वर्षी एक त्यांनी 4 किलोमीटरचा जे निर्णय दिलेला होता, पण याच्यामध्ये 2 गोष्टी याच्यात येऊ शकतात की महसूल विभागानं जो काय गाळ आहे त्याची रॉयल्टी ठरवायची आणि त्याचा इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट जे आहे ते पाटबंधारे विभागाने घ्यायचं ना, इकडचा विभाग तिकडं सांगतोय आणि तिकडचा विभाग इकडं सांगतोय, म्हणून गेल्या 1 वर्षाचा पूर्ण जो कालखंड होता तो कुठल्याही पद्धतीचा झालेला नाही। असंच परत आमची ही परिस्थिती काय होती की आम्ही आमच्या ज्या दिवशी शेतात पाणी येतंय त्या दिवशी आम्हाला वाटतंय की ही नदीतला गाळ काढायला पाहिजेत, आमच्या घरात पाणी येतंय त्या दिवशी आम्ही म्हणतोय की महापूर थांबला पाहिजेत, पण महापूर वाढण्याचं सगळ्यात मोठं स्तोत्र जर काय असेल, जी काय 50-60 वर्षे जी जन्माला आलेली माणसं आहेत त्या प्रत्येक माणसाचं मत होतं की गेल्या 10-15 वर्षापूर्वी आमच्या नदीची खोली ही 30 फुटाची होती, आज ती नदीची खोली 10 आणि 15 फुटावर आलेली आहे। मुळात नदीतला जो गाळ आहे तो काढल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ही प्रत्येक सामान्य माणसाची भावना होती आणि त्या भावनेच्या पोटी म्हणून आम्ही आज शासनाला एक अल्टिमेट डेट दिलेली आहे की 31 मार्चपर्यंत तुम्ही साहेब ज्या काही प्रोसिजर असतील, ज्यावेळी तुम्हाला कुठं काय आम्ही काय मदत करायला लागते ती सांगा। आम्ही आज त्यांना सांगितलंय की नुसता हे प्रांताच्या अधिकारात येणारे काम नाही आहे आणि प्रांताच्या अधिकारात येणार नसल्यामुळं कलेक्टरांच्या बरोबर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात की ह्या घटप्रभा खोरे ह्याच्या एक जी कमिटी आहे आमची त्या कमिटीबरोबर त्यांनी बैठक लावावी। आम्ही दुसरा एक मुद्दा काय जर घेतला असेल तर चिपळूणच्या नदीचं ज्यांनी कोणी काम केलेलं होतं ते आज आमच्याबरोबर शहासाहेबांनी यांना बोलवून घेतलेलं होतं, त्यांनी कुठल्या पद्धतीनं तिथं काम केलेलं आहे त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे। पार त्यांना आम्ही हेरलग्याच्या कोपऱ्यापासून ते पार कडलग्याच्या कोपऱ्यापर्यंत आमची नदीसुद्धा दाखवण्याचं काम केलं आहे, त्यांचंही मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीच्या पुढच्या बैठकीतने आम्ही त्या पद्धतीने हे करणार आहोत। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर शासनाला आज प्रांत साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलंय की साहेब ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या गेल्या 8-10 दिवसापूर्वी पूर येऊन गेला त्या पूरबाधित लोकांचे जे पंचनामे चालू आहेत ते 100% चुकीच्या पद्धतीनं आम्ही का म्हणतो की त्यांनी म्हणतात की कुणाच्या शेतात किती दिवस पाणी राहिले, हे किती दिवस पाणी राहिले हे अधिकाऱ्यांनी तपासायची गरज नाही आहे। नजर पंचनामा ज्याला म्हटला जातोय, ज्या पद्धतीने 19ला पाणी येऊन गेलं, 21ला पाणी येऊन गेलं आणि 24ला पाणी येऊन गेलं, ज्याच्या शेतात पाणी गेलंय त्यांना सरसकट ह्या पद्धतीची पंचनाम्याची तरतूद करावी। जर का 8-15 दिवसानंतर कुठल्या तरी कृषी सहाय्यक आणि तलाट्यानं चुकीच्या पद्धतीनं पंचनामा करून दिला आणि त्या पद्धतीचा कुठल्याही एकाही लाभार्थ्यावर अन्याय होऊ नये मागणी सुद्धा आज होती। तिसरा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर हिरण्यकेशी नदीवर भडगावमधल्या पुलाची उंची वाढवली पाहिजे किंवा भडगावमधला नवीन पूल झाला पाहिजेत। 65 वर्ष त्या पुलाचं वय होऊन गेलेलं आहे, तिथेही नवीन पूल झाला पाहिजेत। त्याचबरोबर जरळी बंधाऱ्याच्या 7 वर्षापूर्वी धनंजय माडिक साहेबांनी त्या मला वाटतं त्या बंधाऱ्याचा नारळ फोडलेला होता, 7 वर्ष होऊन गेली, ना प्रांतांना माहीत नाही ना PWDच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही कशासाठी काम थांबलंय। 7-7 वर्षे शासनाचे पैसे जर मंजूर होऊन येऊन थांबत असतील तर ह्याच्यापेक्षा हलगर्जीपणा शासनाचा कुठल्याही पद्धतीचा म्हणून चालणार नाही। आज माझी या पालकमंत्री असतील, आमदार साहेब असतील, या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। गेल्या 4 दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी पेपरला एक बातमी बघितली की अजितदादांच्याकडे एक काहीतरी पत्र दिले, गडिंग्लज तालुक्यातल्या एक 5-10 लोकांनी जाऊन अजितदादांच्याकडे पत्र दिलंय। माझं त्यांना सवाल आहे
की साहेब तुम्ही डायरेक्ट अजितदादांच्याकडे पत्र देऊन नदीतला गाळ जर निघत असेल तर आम्ही बी तुमच्याबरोबर अजितदादांच्याकडे कुठे यायचं आहे ते सांगा. कारण का डायरेक्ट मुंबईत पत्र देऊन जर इथला गाळ निघत असेल तर ह्याच्यापेक्षा सोपी बाब कुठली नाही आहे. आज माझी तमाम गडिंग्लजकरांना एक कळकळीची विनंती आहे, इतर सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. राजकारण आणि समाजकारण ह्यातल्या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून समाजकारणासाठी किती वेळ काम करावा. राजकारण जर डोळ्यासमोर ठेवला तर नदीतला गाळ निघणार नाही. समाजकारण जर डोळ्यासमोर ठेवलं तर माझा माणूस जिवंत राहायला पाहिजेत. हा माझा डोळ्यासमोरचा दृष्टिकोन ठेवून आम्ही आज नक्की सांगतो, येणाऱ्या जो 2025चा हिरण्यकेशी नदी 100% गाळ मुक्त करण्यासाठी मी काळभैरीची शपथ घेऊन सांगतो, त्यात कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही. आज गडिंग्लजमध्ये पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गडिंग्लज प्रांत कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे. पूरग्रस्तांनी आज गडिंग्लज प्रांत कार्यालयासमोर आपल्या वेदना मांडलेल्या आहेत. आज रामरावजी कुपेकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या. कुपेकर साहेब, आज पूरग्रस्तांनी इथं गडिंग्लज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल? आज पूरग्रस्त कृती समितीच्या वतीनं गडिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील या तिन्ही तालुक्यातून पूरग्रस्त शेतकरी व पूरग्रस्त म्हणण्यापेक्षा सर्व पक्षाचे आघाडीचे नेते या ठिकाणी आले आणि या सर्वांनी एक 2-3 प्रमुख मागण्या या ठिकाणी प्रांतसाहेबांसमोर मांडलेल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे आपल्या तालुक्यातल्या ज्या त्या प्रमुख 3 नद्या आहेत, मग त्याच्यामध्ये घटप्रभा असेल, हिरण्यकेशी असेल किंवा ताम्रपर्णी असेल, या तिन्ही नद्यांमधला गाळ काढणे व या नद्या पूरमुक्त करणे ही एक मागणी आहे. त्याचबरोबर दुसरी मागणी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान, विशेष करून भात पिकाचं नुकसान आत्ता पुरामुळे झालेलं आहे, त्याची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला पूर्णपणे मिळावी आणि जास्तीत जास्त ती नुकसान भरपाई अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी शेतकरी व या पूरग्रस्त कृती समितीच्या वतीने केली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी काही पूरग्रस्त शेतकऱ्यांनी व प्रमुख पुढाऱ्यांनी या ठिकाणी प्रांतसाहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं त्याच्यावर कशा प्रकारची कारवाई किंवा त्याच्यामध्ये काय काय कामकाज झालेलं आहे हे विचारण्यासाठी आज या ठिकाणी पूरग्रस्त कृती समिती जमलेली आहे. त्याचबरोबर कुपेकर साहेब, माझा अजून एक पुढचा प्रश्न आहे, आज किती गावातील इथे पूरग्रस्त जमलेले आहेत, त्यांचं काय काय नुकसान झालं? आज गडिंग्लज येथे विशेष करून हा मोर्चा आणि हे आंदोलन आयोजित केल्यामुळे या मोर्चासाठी विशेष करून गडिंग्लज तालुक्यातील जास्ती शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परंतु पूरग्रस्त कृती समितीच्या वतीनं चंदगडमध्ये जे नेते कार्यरत आहेत, आजऱ्यामध्ये आहेत, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि गडिंग्लज तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर हिरण्यकेशी नदी असेल किंवा नेसरी भागामध्ये घटप्रभा नदी असेल, या 2 नद्यांच्या माध्यमातून प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचं त्या ठिकाणी झालेलं सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचे पंचनामे आता सुरू आहेत आणि पंचनामे पारदर्शकपणे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान मिळवून देण्याचा सरकारनं प्रयत्न केला पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आणि आग्रही आहे. तर आता आपल्यासोबत हे रामराजे कुपेकर बोलत होते, त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही शासनाकडून मिळाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शासन कशा पद्धतीची मदत करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी कॅमेरामॅन अशोकराव मोहिते यांच्यासह धनंजय शेट्टी, गडिंग्लज.